भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? नेमकं सत्य काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर देशामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत। मात्र या दाव्यांमध्ये तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची माहिती समोर आली आहे। आता नेमका गोंधळ कुठे झाला ते जाणून घेऊया। पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जागतिक संकटावर भाष्य करताना कोविड-19च्या काळातील संकटाचा आणि त्यावेळच्या राष्ट्रीय एकतेचा दाखला दिला होता। या विधानानंतर इंटरनेटवर भारतात पुन्हा लॉकडाऊन न्यूज आणि काय लॉकडाऊन परत येणार असे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाऊ लागले होते। मात्र आता पंतप्रधान नेमकं काय म्हणाले होते ते देखील पाहूयात। पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये युद्धाच्या जागतिक प्रभावावर चर्चा केली होती। युद्धाची परिस्थिती ही क्षणाक्षणाला बदलत आहे। देशवासियांनी प्रत्येक आव्हानासाठी तयार राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं होतं। तसेच या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ टिकू शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली। भारताने कोविड काळात ज्याप्रमाणे एकजूट दाखवून मोठ्या संकटाचा सामना केला तशीच एकजूट आताही गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र या भाषणात त्यांनी कुठेही नवीन लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिलेले नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला आश्वस्त केलं आहे की सरकार सतर्क व सज्ज आहे आणि अत्यंत गांभीर्याने रणनीतीवर काम करत असून सर्व आवश्यक ते निर्णय घेत आहे। जागतिक संकट, देशाची अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळी यावर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। या बैठकीच्या बातमीमुळे लॉकडाऊनच्या अफवांना अधिक बळ मिळालं। मात्र या अफवा उठण्याचं मुख्य कारण होतं ते मोदींचं हेच भाषण। 6 वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता। त्याचा देशातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम झाला होता। इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारत आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का अशा चर्चा त्यांच्या या भाषणामुळे सुरू झाल्या आहेत। जर आपण विचारलं की अमेरिका आणि इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन होईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारकडून तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत। कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता। त्यावेळी जगभरातील देशांनी देखील लॉकडाऊन लागू केलं होतं। परंतु इराण आणि अमेरिका युद्धादरम्यानच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करता येणार नाही, पण तेल संकट आणि LPG संकट हे हाताळण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे। अशा काही उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही। त्यांनी केवळ सरकार सतर्क आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी रणनीतीवर काम करत आहे असं सांगून जनतेला आश्वस्त केलंय। त्यामुळे सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येते। त्यामुळे तुम्ही सुद्धा लॉकडाऊन लागेल का याची भीती बाळगू नका आणि निश्चिंत रहा।